एका बाजूला भीमा नदी दुथडी भरून वाहते आहे, उजनी धरण तुडुंब भरलंय, पण दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये दुष्काळाची छाया अधिक गडद होताना दिसते। पाझर तलाव कोरडे पडतायत, पाणी साठा झपाट्याने घटतोय, खरीपाची पिकं संकटात आली आहेत। शेतकऱ्यांच्या आशा आता फक्त आकाशाकडे लागल्या। बघूया। आभाळ भरून येतं पण बरसत नाही। ढग दिसतात पण शेतकऱ्यांच्या बांधावर थांबत नाही। आणि म्हणूनच सोलापूरवर दुष्काळाची छाया दिवसागणिक अधिक गडद होत चालली आहे। यंदाचा पाऊस सोलापूर जिल्ह्यावर रुसलाय, खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत। पाझर तलावांचा तळ दिसू लागलाय आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता वाढली आहे। मृदा आणि जलसंधारण विभागाची आकडेवारी हीच भीषण वास्तव सांगते। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील पाणी साठ्यात तब्बल 68% घट झाली आहे। 2025-26च्या तुलनेत 2026-27 मध्ये पाणी साठा निम्म्याहून कमी झाला आहे। अक्कलकोट, बार्शी, करमळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि सांगोला या बहुतांश तालुक्यांमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे। एक नजर टाकूया जिल्ह्यात उपलब्ध पाणी साठ्यावर। अक्कलकोट तालुक्यात 92 पाझर तलावांमध्ये मागील वर्षी 5050.89 सहस्त्र घनमीटर पाणी साठा होता। यंदा हा साठा वाढून 9352.92 सहस्त्र घनमीटर झाला आहे। मात्र इतर अनेक तालुक्यांमध्ये चित्र उलट आहे। माळशिरस तालुक्याचा पाणी साठा 850.37 वरून 379.63 घनमीटर झालाय। मंगळवेढ्यात 2037.41 वरून 654.88, मोहोळमध्ये 322.33 वरून 80.58, तर उत्तर सोलापुरात 559.91 वरून 109.83 वर पाणी साठा घसरला। सोलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या या स्थितीमुळे शेतीसमोर आणि पिण्याच्या पाण्यासमोर मोठं संकट उभं ठाकलंय। अनेक शेतकऱ्यांनी जून जुलैमध्ये पाऊस पडेल या हिशोबाने पेरण्या केल्या होत्या, त्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आता जो पाऊस पडतोय तो म्हणावा असं त्या जमिनीचे पाणी पातळी वाढण्यापुरता नाही। आजही अनेक ठिकाणी विहिरीचे बोरचं पाणी कमी झालेलं आहे। विहीर किंवा बोरचं पाणी 3-4 तासाच्या वर टिकायला तयार नाही। एकीकडे पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलं। भीमा नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। नदीनं रौद्र रूप धारण केलं, अनेक बंधारे पाण्याखाली गेले। दक्षिण सोलापूरच्या चिंचपूर बंधाऱ्यावरनं पाणी वाहतंय। मात्र याच जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला शेतकरी एका पावसाच्या सरीसाठी आस लावून बसलाय। कृषी विभाग देखील ही परिस्थिती चिंताजनक असल्याचं मान्य करतो। आणि पडलेला पाऊस ही कमी अधिक प्रमाणात विखुरलेला असल्यानं आणि एकाच कालावधीत न पडल्यामुळेही त्याचा परिणाम हा आपल्याला यावर्षी पेरणीवर झालेला दिसून आला। गतवर्षी आतापर्यंतच्या कालावधी जवळजवळ 130% सरासरी क्षेत्राची पेरणी झालेली होती। मात्र यावर्षी ह्या अल्प पावसाच्या ह्याच्यानंतर जवळजवळ आता 85% पर्यंत पेरणी झालेली आहे। गेल्या वर्षी सीना नदीच्या पुरानं शेकडो गावांना वेढा घातला। महिनाभर पुराचं संकट होतं आणि यंदा त्यात सोलापुरात पावसासाठी प्रार्थना करण्याची वेळ आली। निसर्गाचा हा विरोधाभास शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढवतो। आता हंगामाच्या अखेरीस तरी दमदार पावसाची साथ मिळावी एवढीच अपेक्षा सोलापूरकर व्यक्त करतायत। अर्धा पावसाळा संपला तरी देखील सोलापूरकर अद्याप पावसाच्याच प्रतीक्षेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 68% पाण्याची घट यंदाच्या वर्षी झाली आहे। दुसरीकडे भीमा नदीला महापूर आला असला आणि उजनी 100% भरली असली तरी जिल्ह्यातील शेतकरी मात्र अद्याप मोठ्या चिंतेत आहे। अर्ध्याहून अधिक खरीपांची पिके ही धोक्यात आल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात तरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत सोलापूरकर आणि शेतकरी आहेत। कॅमेरामन सोनू शहानूरकरसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।